गिरीश, मला तुम्हाला हाच प्रश्न पहिला विचारायचा आहे. खरं तर तुम्हाला ती चर्चा आठवत असेल तर त्या चर्चेमध्ये आपण जी प्रेडिक्शन्स केली होती त्यातली किती खरी निघाली असं वाटतं आपल्याला? का जी अपेक्षा नव्हती अशा गोष्टी पण नंतर होऊन गेल्या आणि त्याच्यानंतर सगळी प्रेडिक्शन हेवायर झालेली आहेत एकदम? हो, कारण आता म्हणजे हे अपेक्षेच्या पलीकडचंच सुरू आहे, जे काही सुरू आहे ते. आणि त्यावेळेला लोकप्रतिनिधी ही बाजारात भाजी घेऊन यावी अशी एखादी वस्तू त्या दर्जाची असेल इतकी आपली अपेक्षा नव्हती. आता ती त्या दर्जाची झालेली आहे. त्यामुळे खरेदी विक्री हाच जेव्हा व्यवहार होतो त्यावेळेला जे जे विकायला असतं आणि जे जे विकत घेऊ इच्छिणारे असतात ते सगळे उपलब्ध असतात. आणि त्यामुळे एका अर्थाने बाजारपेठेचा न्याय राजकारणाला लागला असं म्हणता येईल. आपल्याला तो इतका लागेल असं वाटत नव्हतं. आणि उद्धव ठाकरेंची बात आहात आणि ती आपण व्यक्त केलेलीच होती शंका. भीती आणि राजदीपनी त्यावेळेला विस्तृतपणे तो मुद्दा मांडलेला होता. पण कसं होतं म्हणजे चांगलं जे अपेक्षा करत असतो, म्हणजे राजकारणाविषयी नाही एकंदरच आयुष्याविषयी म्हणतोय, ते चांगलं हे नेहमी अपेक्षेपेक्षा कमी होतं. आणि वाईट जेवढी अपेक्षा करत असतो ते वाईट नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त होतं. त्यामुळे ते राजकारणाबाबतीत सुद्धा सत्य झालेलं आहे. आणि हा जो काही राज्याचा विचका झालाय तो आपण बघतो आहोत. त्या दिशेने निघाल्याची जाणीव होती, पण इतकी ती ऱ्हासाची प्रक्रिया इतकी गतिमान असेल असं वाटलं नव्हतं. हाइंडसाईटमध्ये राजदीप कडे जाण्यापूर्वी, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी हाइंडसाईटमध्ये म्हणजे बऱ्याचदा ही चर्चा अशी होते की 2019 मध्ये जर ती गोष्ट घडली नसती, ती दुपारची प्रेस कॉन्फरन्स, त्यावेळेस ज्यांनी सांगितलं की आम्ही पाठिंबा देणार नाही वगैरे, तर मग हे चित्र वेगळं असतं की तरी सुद्धा हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळाली असते. नाही, एकच घटना घडली नसती तर हे काहीच घडलं नसतं. आणि ते एका घटनेसाठी एका पक्षाला आणि एका पक्षाच्या नेत्याला पूर्णपणे जबाबदार धरायला हवा. आणि तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि तो नेता म्हणजे नाना पटोले. नाना पटोले जर सभापतीपदी राहिले असते तर काहीच झालं नसतं. मी 19चं म्हणतोय. हा 19च्या काय म्हणतात त्याला, ते दुपारची प्रेस कॉन्फरन्स. आता त्या जर तरला तसा अर्थ नाही. आणि मला असं वाटतं ते घडलं नसतं तरी शिवसेनेची वाताहत झालीच असते. कारण भाजपचा राजकीय रोख लक्षात घेता कुठल्याच पातळीवरती प्रादेशिक पक्ष राहता कामा नयेत, किंवा प्रादेशिकता ही एका अर्थाने राष्ट्रीय पक्षात विलीन व्हायला हवी अशा पद्धतीचं भाजपची जी मांडणी असते त्या पद्धतीनं होतोय. तशा पद्धतीचं पश्चिम बंगालमध्ये कुठे काय झाले होते, दुपारची पत्रकार परिषद वगैरे काहीच झाली नव्हती. पण तरी ममताची वाताहत झालीच. त्यामुळे ती तेव्हा झाली नसती, आता झाली असती. पण भाजपने ती तशी वेळ निश्चित आणली असती याबाबत जराही शंका नाही. नाना पटोलेंचं तुम्ही म्हणता? हा, नाना पटोले सभापती होते ही सगळी व्यवस्था झाल्यानंतर. म्हणजे मला त्या पक्षाची पण गंमत वाटते. काँग्रेस हा पक्ष आहे का, त्याला इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर एनजीओ आहे हा प्रश्न पडतो. सभापतीपदी असलेली व्यक्ती सहज राजीनामा देते आणि त्या जागेला पर्याय कोण हे माहीतच नसतं, निर्णयच होत नाही. आणि मग त्या मधल्या काळामध्ये पक्षांतरात ते सगळे बेदाखले जातात. काँग्रेसचा जर सभापती असता म्हणजे त्या आघाडी सत्ताचा, कारण आपण ही अवस्था मागे टाकून बराच काळ झाला की सभापती हा तटस्थ असतो, राष्ट्रपती पक्षनिरपेक्ष असतो वगैरे, हे सगळं झालं. म्हणजे ते इतिहासामध्ये असेल कदाचित, होतं तेव्हा. त्यामुळे जर सभापतीपद जर नाना पटोलेंनी सोडलं नसतं तर पुढचं काहीच घडलं नसतं. हे अगदी उघडच आहे.